पॅरामेडिकल, स्वच्छता कर्मचारी, त्याचबरोबर आपले सुरक्षा जवान यांचं मी पहिल्यांदा सर्वांचा आभार मानतो का आज आपल्याला जीवन ज्योती कॅन्सर रिलीफ ट्रस्ट फंड शाखा सांगली यांच्या वतीनं आजपासून जे कोरोना कोविड-19 आजारावरती जे आपण स्पेशल वॉर्ड तयार केलेले त्या वॉर्डमध्ये आपली स्पेशल ड्युट्या लावलेल्या आहेत. हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये आपल्याला स्पेशल ड्युट्या लावलेल्या आहेत. आपल्याची जी सकाळी गडबड करून आपण येतो, आपल्याला नाश्ता चहा जरी व्यवस्था चहाची आज झाली नसेल तर उद्यापासून आम्ही ती करण्याची व्यवस्था करतोय का चहा पण देण्याची व्यवस्था करतोय. चहा, नाश्ता आणि पाणी याची व्यवस्था आपल्याला आपल्या वॉर्डपर्यंत पोहोचेल. आज हा एक प्रायोगिक तत्वावरती तुम्हाला आज या कार्यक्रमाच्या मॅडमच्या हस्ते आपण इनॉग्रेशन करतोय आणि या सर्वांचा आपण सर्वांनी शिस्त पाळून, सोशल डिस्टन्स पाळून लाभ घ्या अशी मी संस्थेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. आणि आता मॅडमना विनंती करतो की आपण आपलं 2 शब्दाचं मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्त व्यक्त करून कार्यक्रमाला सुरुवात करा. हा बेसिकली आभार प्रदर्शन आहे जीवनज्योत ट्रस्ट मारू मॅडमचा आणि तुमच्या सगळ्यांचं आहे. कारण काल आपण बऱ्याचशा नर्सेसशी बोललो, इतरांशी बोललो आहे आणि मी सगळ्यांना तेच सांगितलं आहे की तुम्ही सगळे कोविड-19साठी काम करणार आहात आणि आमचं प्रशासनाचं काम आहे, माझी जबाबदारी आहे की आपल्यापैकी एकालाही कोविड-19ची लागण होऊ नये आणि लागण झालं तरी न्यूमोनिया किंवा त्याच्या पुढचं काही होऊ नये. ते जर मी करू शकले तर माझा तिथे सक्सेस आहे. पेशंट्सना वाचवायचं काम तुम्ही करताय आणि ते होऊ नये त्याच्यासाठी बेसिक गोष्ट पाहिजे. एक तर PPE आणि मास्क ते आपण देतोच आहोत आणि दुसरं स्वतःची इम्युनिटी वाढवणं. सध्या आपल्याकडे जेवणाची सोय होते नव्हते पण ब्रेकफास्ट हा एक टिपिकल महत्त्वाचा मील असतो आणि मला माहिती आहे की मारू मॅडम आणि जीवनज्योतवर आमचा एवढा हक्क आहे की जेव्हा शॉर्टेज होईल तेव्हा पण ते कुठूनही आणून आपल्याला पुढे लंच आणि डिनरची पण सोय करतील. पण सध्या आपल्याला त्याची गरज नाही आहे. पण बरेच जण ब्रेकफास्ट टाळतात आणि ब्रेकफास्ट हा महत्त्वाचा मील एवढ्यासाठी असतो की तुमचं रेझिस्टन्स थोडं वाढतं आणि तुम्ही काम करू शकता. म्हणून आपण सुरुवात त्याने करतोय आणि म्हणून हे काही वाटप वगैरे असं नाही आहे, हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जसं PPE देतोय, मास्क देतोय, हा जसा तुमचा हक्क आहे तसं हा पण तुमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांना देतोय. आणि मारू मॅडमची फक्त सुरुवात आहे. मी काल त्यांना भेटले पण नाही, ते स्वतःहून आल्या. काय करायचं आहे सांगा, मला बोलायलाही वेळ नव्हता, मला फोन घ्यायला वेळ नव्हता, तरी त्या आल्या, बसल्या, थांबल्या आणि म्हणाल्या काय करायचं सांगू. आणि एवढंच नाही, मी त्यांना मोठी यादी दिली आहे पण त्या यादीतलं बाकीचं सगळं इन्स्ट्रुमेंटच्या गोष्टी आहेत ज्या लॉकडाऊनमुळे येत नाही आहेत पण ज्या त्यांच्या हातात आहेत, ज्या सांगली जिल्ह्यातल्या गोष्टी आहेत, त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर ट्रस्टची परवानगीची हे घेतली. आणि मला वाटतं काल आपण दुपारी बोललो 2 वाजता आणि आज झालं. म्हणजे ब्रेकफास्ट बोलले आणि आज झालेलं आहे. तर आय एम रिअली ग्रेटफुल. आणि महापुराच्या वेळी आपण सगळ्यांनी पाहिले 6-7 महिन्यापूर्वी की जसं सांगलीचे नागरिक आपल्या मदतीला आले आणि आपण सगळ्यांनी काम केलं. आता पुन्हा तेच होणार आहे आणि महापुराची लढाई जशी 10 दिवसात आपण निपटली तशी जर कोविड-19ची मला वाटत नाही एवढ्या लवकर संपेल पण लवकरात लवकर संपवावी अशी आशा करूया. आणि आपल्यापैकी एकालाही आजारी पडू द्यायचं नाही हे माझं एम आहे आणि ते तुम्ही करणार. सगळे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. काही डिफिकल्टी आली तर मी आहेच. धन्यवाद. मी माननीय पल्लवी मॅडमची खूप खूप आभारी आहे की नेहमी आम्हाला अशी संधी देतात त्या. ही गरज लागेल तर आम्ही आहोतच. धन्यवाद.